नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमातून उत्तम भागवत कथा संपन्न झाली आहे. यात जिंतूर येथील भागवत कथाकार हरिभक्त पारायण संदीपभाई शर्मा यांनी सुंदर कथा केली आहे. त्याचबरोबर यावेळी भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती. त्यासाठी तू जायचं. गोप बनवलं भगवंताला. भगवंत गोप बनले. काली कांबली त्यांच्या खांद्यावर दिली पितांबर आहे. आणि आज पहिल्यांदा वनामध्ये भगवंत जाणार म्हणून यशोदेने काय केलं, सुंदर पद्धतीचे असे बूट म्हणा किंवा पदरखा म्हणा भगवंताच्या पायात घालण्यासाठी बनवले. देवाने जे पाहिलं आणि देवाने पाहिलं आणि सांगितलं मैयाला, मैया हे काय करू? म्हणे अरे तू याला पायात घाल, तुला आता तू वृंदावनामध्ये वनात जाणार ना. म्हणे हो. मग तुझ्या पायामध्ये काटे बुडतील, दगड बुडतील, लाला हे तू घाल ना. हा हा महाराज, भगवंतानी काय सुंदर भाव प्रगट केला. आणि भगवंत या ठिकाणी सांगतात, आई अगं मी गाई वासरं घेऊन चाललो, गाई घेऊन जाणार. मला सांग, मी गाईचा सेवक आहे. आणि जर मी सेवक आहे आणि माझ्या स्वामीनी गायी आहेत, तर मग आई जर तुला पायात घालायचं असेल तर आपल्या घरी जेवढ्या गायी आहेत किंवा या वृंदावनात जेवढ्या गायी आहेत त्या गायीच्या पायात काहीतरी पहिले घाल, मग मी घालल, नाही तर मला घालता येणार नाही. यशोदेनं डोकंच खाजवलं. एक एक गाईला 4-4 पाय. आता विचार करा किती गाई आणि इतक्या गाईला काय बनवणार. मग लाला मग तू म्हणे नाही, जर माझे स्वामिनी असलेली गाईच्या पायात काही नाही तर मी कसा घालणार, मीही काही घालणार नाही. आणि भगवंत अनवाणी पायानं गाईच्या मागे मागे वृंदावनामध्ये गाई चारायला जातात. आणि काय सांगावं, वनामध्ये भगवंत गेले. आणि वनामध्ये भगवंत गेल्यानंतर जेव्हा बासुरी वाजवतात तर गाई चारा खाणं विसरतात आणि देवाजवळ येऊन एकटक देवाला पाहतच राहतात. एकटक पाहतच राहतात. आणि आता वृंदावनामध्ये आल्यामुळे, भगवंत गायी घेऊन आल्यामुळे आता या ठिकाणी जे भगवंताची ती बासुरी राधानं ऐकली. आणि आता पहिल्यांदा श्री राधाजी जे आहे भगवंताची आणि भगवंताच्या त्या राधिकेची आल्हादी शक्तीची भेट झाली. दररोज रात्री कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली आहे. या कीर्तनासाठी हरिभक्त पारायण महाराजांच्या सुंदर वाणीतून कीर्तन झाले. यात हरिभक्त पारायण परमपूज्य दत्तात्रय वारकरी तांदळवाडीकर यांच्या अमृतवाणीतून कीर्तन संपन्न झाले. गोगा गेला निवारेला लाग, गेला निवारेला लाग, गेला निवारेला लाग. आता उठावे ते मना, आता उठावे ते मना, आता उठावे ते मना, उठावे ते मना, आता उठावे ते मना. येत नाही नारायण, येत नाही नारायण, येत नाही नारायण. आता उठावे ते मना, येत नाही नारायण, येत नाही नारायण, येत नाही नारायण. विठोबा रखुमाये, 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 विठोबा रखुमाये. बोला.
तुझे मला कुठं आहे? समाधान झाले 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 समाधान तुमचे देखिले चरण तुमचे तुमचे चरण देखिले तुमचे चरण देखिए मना तावेचे मना उडावेचे मना तुमचे धरिले चरण तुमचे धरिले चरण आता उठावे ते मना आता उठावे ते मना. पाटोदा गावकरी व आजूबाजूच्या गावातील भाविक भक्त व नागरिकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा आनंद घेतला असून गावकऱ्यांच्या पुढाकाराने या सप्ताहाला मोठी रंगत आली आहे. यावेळी हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाने भाविक भक्त मंत्रमुक्त झाले. संसार नगरी बाजार भर लागे बाई बाजार भर लागे बाई यात सुख नाही त्यात सुख नाही यात सुख नाही त्यात सुख नाही किंवा एसा ते आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईल रया. असा असणारा हा बाजार भरलेला संसार आहे. एक माणूस विंचू विकाय बसला होता म्हणे. विंचू विकाय बसल्यानंतर त्यांना विचारलं, 3 प्रकाराचे विंचू केले. एक लहान साईजचा ढिगारा, मध्यम साईजचा ढिगारा आणि त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचा ढिगारा. म्हणे रामभाऊ विंचू कसे दिले? त्याने सांगितलं, महाराज 50 रुपये. म्हणे लहान साईज 50 रुपये, मध्यम साईज 50 रुपये आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज तोही 50 रुपये. अरे लहान मोठे विंचू असताना सुद्धा किंमत एकच आहे. त्याने सांगितलं, महाराज कोणताही घ्या ठणकासारखाच आहे. तसं महाराज इथं आल्यानंतर विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. महाराज विषय सेविता कोण तृप्त झाला इंधनी निमाला अग्नी कोठे. म्हणून महाराज फलकट तो संसार येथे सार भगवंत. इथं कोणी सुखी नाही. हा राजा असू द्या, कुणी किती धनवान असू द्या, कुणी जरी असलं तर तो सुखी आहे का? असोनी इंद्राची संपत्ती तृप्ती नाही जयाचे चित्ती. अतिशय दुःखी होती विटंबिजती संसारी. माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. महाराज ओव्या पाहून घ्या. ज्ञानोबराय त्या इंद्राचं वर्णन करत असताना सांगतात, जे ताम्रत हेची सिंहासन ऐरावती सारी केव्हान राजधानी भुवन अमरावती महासिद्धीचे भांडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनूचे जेत ओळगे देवपायका सेग चिंतामणीची आदेका विनोद वनवाटिका सरुतरुचिया गंधर्व गातगानी रंभाईशी नाचणी उर्वशी मुख्य विलासनी अंतरिया मदन ओळगे शेजारे जेत चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे मनियारे धावणे जेत. महाराज या ज्ञानोबरायच्या सगळ्या ओव्याच पाहून घ्या. आणि त्या श्लोकाच्या खाली एक ओवी आहे, एरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वाचवणी नित्यानंद गा निर्धोक ते स्वरूप माझे. पाटोदा गावकऱ्यांचे सहकार्य अतिशय मोलाचे ठरले. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महिलांनीही सहभाग घेतला होता. पाटोदा गावातील गोविंद घोरपडे व त्यांच्या सहकार्याने
मंडप व्यवस्था व साऊंड सिस्टीमची उत्तम व्यवस्था केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यासह सर्वांचेच सहकार्य मोलाचे ठरले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.